नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र नमू ही जेव्हा राकेशला फोन करते आणि राकेश म्हणतो की हॅलो हॅलो अहो आवाज येतो का, आणि तो दरवाजा लावून घेतो आणि नेटवर्क इश्यू होता, बोला आता आवाज येतो का. तेव्हा आता नमू विचारते की तुम्ही राकेशजी घरी केव्हा येणार आहात. तेव्हा राकेश म्हणतो की नम्रताजी आज मी घरी नाही येऊ शकणार, कारण इथे आज बरंच काम आहे. ॲक्च्युली इथे बरंच काम आहे आणि मला येण्यासाठी सुद्धा उशीरच होईल, त्यामुळे क्लायंटनीच इथे राहण्याची सोय केली आणि मी इथेच थांबेल आजच्या दिवस. त्यानंतर आता इकडे जेव्हा ते इतकी जोरजोराने तळतळत असते आणि ओरडत असते की खरंच काय अगदी हद्द केली या मुलीने पार, इतका येण्यासाठी उशीर असं कुणाला होतोच का, असं कोणतं काम करते ती. तेव्हा मात्र आता राकेशच्या कानावर आता या आत्याचा आरडाओरडा पडतो. तर राकेश विचारतो की नम्रताजी अहो काय झालं, काही प्रॉब्लेम झाला का. तेव्हा नमू म्हणते की अहो राकेशजी ती इशू अजूनपर्यंत घरी नाही आली. तेव्हा मात्र आता तिने घरी सुद्धा उशीर होणार आहे म्हणून फोन करून कळवले होते, परंतु आता मात्र इशूचा फोन सुद्धा लागत नाही. नक्की काय झाले असेल. राकेश म्हणतो की अहो पण ऑफिसर म्हणजे केव्हाच गेले असतील आणि ऑफिस सुद्धा बंद झाले असेल, इतका का उशीर केला त्यांनी येण्यासाठी. तेव्हा नमू म्हणते की हो ना राकेशजी, अहो म्हणूनच काळजी वाटते आणि तुम्ही तिकडे ऑफिसच्या जवळ आहात का. तेव्हा राकेश म्हणतो की बरं मी जातो, चौकशी करतो आणि आत्यांना सुद्धा सांगा की काळजी करू नका आणि तुम्ही सुद्धा काही काळजी करू नका, मी पाहतो काय करायचे ते. तेव्हा आता नमू म्हणते की थँक्यू सो मच राकेशजी आणि फोन ठेवते. तर आत्याही अगदी टेन्शन मध्येच विचारते की काय ग नमू, काय झाले, काही त्यांना माहिती आहे का इशू कुठे आहे ते. तेव्हा आता इकडे राकेश सुद्धा विचार करतो की ईश्वरी अजूनपर्यंत घरी पोहोचलेली नाही, नक्की ती कुठे गेली असेल. म्हणून राकेश लगेच बाहेर येतो. तर आता अंजली ही आजीला म्हणत असते की बरं झालं की अगं यांनी मला आठवण करून दिली, नाहीतर मी सुद्धा औषध देण्याचं विसरूनच गेले होते. आणि तेवढ्यात मात्र राकेश बाहेर येतो आणि राकेश हा अंजलीला म्हणतो की अंजली मी येतो. तर लगेच अंजली विचारते की अहो आता कुठे निघालात तुम्ही. तेव्हा राकेश म्हणतो की अगं एका क्रिमिनल केसबद्दल एका क्लायंटला भेटायला जायचं त्या संदर्भात. तेव्हा मात्र अंजली विचारते की अहो पण मगाशी एक राकेशसाठी फोन आला होता, मग हे राकेश कोण. आणि तरी सुद्धा मी त्यांना म्हटलं की काहीतरी रॉंग नंबर असेल, कारण हा ॲडव्होकेट राजेश भोसले यांचा फोन आहे. तेव्हा आता लगेच म्हणजे राजेश म्हणजे हा राकेशच म्हणतो की राकेशचा कॉल. अगं कसं आहे की राकेश आणि राजेश यामध्ये त्यांचा गोंधळ होतो आणि त्या मॅडम थोड्या विसरळू आहेत ना, त्यामुळे असं होतं. त्यामुळे मी आता येतो, त्या खरंच माझी वाट बघत असतील, थांबल्या असतील त्या. तर अंजली म्हणते की अहो आता प्लीज नका ना जाऊ, उद्या सकाळी गेले तर नाही चालणार का. त्यावर आता राकेश म्हणतो की अगं नाही, त्यांच्या वडिलांची केस मी लढतो, बिचारे गरीब आहेत, आता जर मी त्यांना गरज असताना मदतीला नाही गेलो, नंतर गेलो तर मग आजी लगेच म्हणते की मग काय उपयोग. तेव्हा राकेश लगेच आजीकडे पाहतो. अगं अंजली त्यांचं बरोबर आहे, मग त्यांनी काय घरच्याच लोकांची काळजी करायची का, अगं सगळ्यांना मदत करण्याचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे, असं आजी जेव्हा म्हणते तेव्हा राकेश आता आजीकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे मात्र आत्याही खूप चिडलेले असते की नमो मी तुला सांगितलं होतं, मी तुला बोलले होते की मुलगी नक्की काहीतरी गोंधळ करून ठेवेल म्हणून, आणि मला एक कळत नाही की ही मुलगी डायरेक्ट जाऊन त्या अर्णव राजशिर्के याच्या गळ्यात कशी पडली ग. तेव्हा नमू म्हणते की आत्या हे बघ, तू प्लीज असं काही बोलू नको. तर आत्या म्हणते की का. आत्या म्हणते की अगं मी काय असं चुकीचं बोलते, अगोदर तर ती त्याच्या गळ्यात पडली आणि नंतर सुद्धा त्याच्याच ऑफिसमध्ये तिला नोकरी लागली आणि ती नोकरी सुद्धा लगेच. आता हे जे काही घडते ते सर्व काही तुला संजोग वाटला का. तेव्हा नमू म्हणते की अगं आत्या मला सर्व माहिती आहे, अगं हे सगळं काही जे घडतं ना ते आपोआप घडतं तिच्या बाबतीत. तेव्हा आता लगेच जयवत्या म्हणते की हो का नमू बाळा, अगं तुला माणसं नाही कळत, ती इशू किती पोहोचलेली आहे हे तुला नाही माहिती. मुंबईमध्ये असताना लोकांना सालोसाल अशा नोकरीसाठी चपला घासावे लागतात आणि इला इतक्या सहजपणे नोकरी मिळालीच कशी. नाही नमो, नक्की मला असं वाटतंय की कुठेतरी हे पाणी मुरतंय म्हणून. त्यानंतर आता इकडे राकेश हा अंजलीला म्हणत असतो की हे बघ माझं काम झाल्या मी परत येणारच आहे, तू नको काळजी करू. त्यावर आता अंजली तयार होते. अंजली म्हणते की बरं ठीक आहे, पण काम झाल्या लवकर घरी या. राकेश म्हणतो की बरं लवकर येतो आणि मी माझी काळजी घेईल, त्याची काळजी मात्र तू करू नकोस. म्हणून आता राकेश जायला निघतो. आजी म्हणते की बरं जा. राकेश जायला निघतो आणि तेवढ्यात अर्णव दारात ईश्वरीला हातामध्ये घेऊन येतो. तेव्हा आता राकेशला ईश्वरीला अर्णवच्या हातामध्ये
पाहून आणि त्या बेशुद्ध अवस्थेत पाहून धक्काच बसतो. राकेश म्हणतो की अर्णव, अरे काय रे, काय झालं आणि तू कुणाला उचलून घरी घेऊन आलास? आता मात्र मुद्दाम राकेश ईश्वरीची आणि त्याची ओळख नाही असं दाखवतो. तेव्हा आता अर्णव काही उत्तर देत नाही आणि जिजू मी तुम्हाला सर्व काही नंतर सांगतो. मी लगेच अर्णव आता घरामध्ये घेऊन जातो. तेव्हा आता राकेश विचार करतो की अर्णव हा ईशूला घरी घेऊन का आला आणि ईश्वरला काय झालं असेल. तेव्हा अर्णव ईश्वरीला घेऊन आतमध्ये येतो तर आजी आणि अंजली तेथेच असतात आणि हे सर्व बघून त्या घाबरतात. तर अंजली म्हणते की चिंटू, अरे हे सर्व काय आहे? तेव्हा आजी घाबरून विचारते की अर्णव, अरे ही मुलगी कोण आहे? तेव्हा आता अंजलीच्या लक्ष देते. अंजली म्हणते की अगं आजी, ही तीच आहे. तेव्हा आता आजी म्हणते की अगं हो ना, ही तर ईश्वरी आहे. अंजली म्हणते की हो ना आजी, ईशूच आहे ही. तेव्हा मात्र आता अर्णव लगेच विचारतो की तुम्हाला ह्या मुलीचं नाव कसे माहिती, तुम्ही हिला ओळखतात का? तेव्हा आजी म्हणते की हो, अरे गेल्या काही महिन्यामध्ये आपल्याकडे जे काही माहेश्वरी आणि इंदोरी साड्या घेऊन आली होती ना, तीच ही मुलगी. तेव्हा अंजली म्हणते की हो ना तीच, आणि आजी जिच्याकडे साड्या रिटर्न करायला गेली होती ना, हीच ती मुलगी आहे. तेव्हा आता राकेश सुद्धा हे सर्व काही ऐकतो आणि त्याला धक्काच बसतो. तो विचार करतो की म्हणजे मी तेथे राहत असताना हे सर्व तिकडे आले होते. आणि तेवढ्यात अविनाश आणि मामी सुद्धा धावतच येतात. अविनाश विचारतो की आई, अगं काय झालं ग? तेव्हा अविनाश त्या ईश्वरीकडे पाहून विचारतो की ही कोण आहे? तेव्हा आता ईशूला तेथे बेशुद्ध अवस्थेत बघून सर्वांना धक्काच बसतो. मामी विचारते की अर्णव, अरे काय झालं, कोण आहे ही मुलगी आणि तुझ्या हातून काही ऍक्सिडेंट वगैरे तर नाही ना झाला? तेव्हा मात्र आता सर्वांना टेन्शन येते. तर मामी म्हणत असते की हो, कोण आहे ही मुलगी? आणि परत डोकावून पाहते आणि म्हणते की आय मीन ही तर तीच मुलगी आहे जी फाटक्या साड्या घेऊन विकायला आली होती. पण हिच्या अंगावर असा ऑचमनचा ड्रेस कसा काय? आणि तेवढ्यात आकाश सुद्धा तेथे आलेला असतो. तर अर्णव आता आकाशला म्हणतो की आकाश, तू डॉक्टरांना फोन लाव आणि त्यांना लगेच येथे बोलावून घे. तेव्हा लगेच आकाश म्हणतो की हो दादा. तेव्हा आजी ही अर्णवला विचारते की अरे तिला झालं तरी काय आणि ती तुला कुठे भेटली? तेव्हा लगेच अर्णव सांगतो की आजी, अगं ती आपल्या ऑफिसमध्ये काम करते. आपल्या व्ह्युअर्स मध्ये आग लागली होती आणि ही तेथे अडकली होती. तेव्हा आता आग म्हटल्यानंतर सर्वांना धक्का बसतो. अविनाश विचारतो की पण आग लागली कशी? तेव्हा आता अर्णव म्हणतो की मामा, अरे मी तुला सर्व काही सविस्तर सांगतो, प्लीज 1 मिनिट थांबतो. अरे मी सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिलं होतं आणि पटकनी मी जेव्हा पाहिलं तेव्हा मी तिकडे गेलो होतो आणि हे सर्व काही तेथे घडले. तेव्हा अंजली म्हणते की हो ना, अरे बरं झालं तू पाहिले, नाहीतर देव जाणे की खरंच काय झालं असतं. आणि तेवढ्यात आकाश हा डॉक्टरांना फोन करून बाहेर येतो आणि डॉक्टर थोड्याच वेळात पोहोचतील असं म्हणतो. परंतु राकेशला तर आता खूप असं टेन्शन येतं की इशू आता इकडे आली. तेव्हा आता अर्णव हा आकाशला जे काही आहे सिक्युरिटीला तू फोन कर आणि सर्व काही अपडेट्स मला मागून घे. त्यावर आता आजी विचारते की अरे अर्णव, ही या युनिफॉर्म मध्ये का आहे? नेमकं ती असं कोणतं काम तुझ्या ऑफिसमध्ये करते म्हणून आता हा युनिफॉर्म तिला घालावा लागला? त्यावर आता लगेच अर्णव म्हणतो की आजी प्लीज तू आता शांत हो, मी नंतर सर्व काही तुला व्यवस्थित सांगतो, प्लीज आता शांत हो. आणि तेवढ्यात मात्र आता ईश्वरीला शुद्ध यायला सुरुवात होते आणि ती थोडे थोडे डोळे उघडते. तर आता राकेश इतका घाबरतो. राकेश तर समोर उभा असतो. तर आता इशू पहिलं नाव घेते म्हणजे राकेशला ती ओळखत असते आणि राके असं ती करत असते. तेव्हा आता सर्वजण आता हे इशूकडे पाहायला सुरुवात करतात आणि आता राकेश तर समोर असतो. राकेश तर इतका घाबरतो आणि तेव्हा मात्र राकेश मनात म्हणतो की जर ईश्वरी शुद्धीवर आली तर ती लगेच मला ओळखेल आणि माझी तर आता वाट लागेल, म्हणून तो आता घाबरतो आणि लगेच तिथून सटकायचा विचार करतो. तेव्हा लगेच आता राकेश अंजलीला म्हणतो की मी निघाला तर चालेल ना, म्हणजे अगं क्रिमिनल केस आहे आणि तेथे मी असलं पाहिजे ना आता. तेव्हा आता लगेच राकेश तिथून निघायचं करतो. तोच लगेच ईश्वरी पुन्हा राकेश असं म्हणते. तेव्हा मात्र आता ईश्वरी पुन्हा असं म्हटल्यानंतर सर आता राकेशला आणखीन टेन्शनच येते आणि लगेच अंजली म्हणते की अरे देवा, हिला काय होतंय? तेव्हा मात्र लगेच राकेश थोडासा बाजूला होतो आणि अंजली हिला शुद्ध येते असं म्हणून तो लगेच तिथून जायला निघतो. तेव्हा आता ईश्वरी पुन्हा डोळे उघडते आणि तिच्या समोर आता तिला आकाश दिसतो, कारण आकाश उभा राहिलेला असतो. तेव्हा ईशू पुन्हा डोळे झाकून घेते. आता नक्की तिला काही कळत नाही की मी नक्की काय म्हणते ते, म्हणून ती आता डोळे झाकते, उघडते आणि सर्वजण आता ईशूकडे पाहत असतात की नक्कीला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा मात्र आता ती पुन्हा बेशुद्ध पडते. तर आजी आता खूप टेन्शन मध्ये म्हणते की खरंच अगं ही तर पुन्हा बेशुद्ध पडली. तेव्हा मात्र आता राकेशच्या चेहऱ्यावर तर 12 वाजलेले असतात. तर ते बघून अविनाश मामा विचारतात
की जावई बापू अहो काय झालं, काही टेन्शन आहे का? तेव्हा आता राकेश म्हणतो की हो ना, अहो टेन्शनच आहे, कारण माझ्या क्लायंटच्या एका वडिलांना पोलिसांनी पकडून नेले आणि आता यावेळेस मी तेथे असणं गरजेचं आहे. तर मामी लगेच म्हणते की अहो तुम्ही लगेच निघा बरं, तुम्ही कशाला थांबतात हिच्यासाठी? तेव्हा आता आजी मात्र रागाने वल्लभरीकडे पाहते तर वल्लभरी शांत होते. त्यावर आता अर्णव सुद्धा म्हणतो की हो ना मामी एकदम बरोबर बोलते जिजू, तुम्ही आता निघायला हवं, ते तुमचं काम आहे, कामामध्ये कॉम्प्रोमाइज नको. म्हणते की हो ना जावई बापू, तुम्ही निघा बरं लवकर आत्ताच्या आत्ता. तेव्हा आता राकेश म्हणतो की हो मी निघतो. आणि हे बघ अंजली, अगं मी फोनवर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करत राहील आणि मी आहे. आणि अर्णवला म्हणतो की लिगल काही असेल तर मला कळव, ओके? तेव्हा अर्णव म्हणतो की हो हो सांगतो. तर लगेच राकेश आता तेथून निघून जातो. आता आजी म्हणते की अर्णव आपण हिला गेस्ट रूम मध्ये ठेवूयात का? तर अर्णव म्हणतो की हो हो. तेव्हा आता अंजली आणि अर्णव हे ईश्वरीला धरायला जातात. तर आजी लगेच वल्लभरीला रागाने म्हणते की तू जरा मदत करशील ना? तेव्हा मामी लगेच आता इशूला आता धरण्यासाठी अर्णव आणि अंजलीला मदत करते. त्यानंतर आता इकडे जयू आत्याला खूप असे टेन्शन येते. जयू आत्या एऱ्या झऱ्या मारून पूर्णपणे थकते आणि नमूला म्हणते की हे बघ आत्ता मला आता हे टेन्शन नाही सहन होत. अगं आत्या ती तुला उशीर होईल म्हणाली ना? तर जयू आत्या म्हणते की अगं किती उशीर होईल, काही उशीर होण्याला मर्यादा आहे की नाही? रात्री बेरात्री असं बाहेर भटकायचं? आणि राकेश आता हे सर्व ऐकतो आणि राकेश म्हणतो हा चान्स आहे की आत्याचे कान भरण्याचा. मी आत्याचे असे कान भरवतो आणि ईश्वरीला मात्र आता ही नोकरी सोडण्यासाठी सांगतो. तेव्हा राकेश आता पुढे येतो आणि आत्याला म्हणतो की आत्या अहो काय झालं, ईश्वरीजी अजून घरी नाही आल्या का? तेव्हा आता आत्या म्हणते की नाही ना, अजून त्या नाही आल्या. तर राकेश म्हणतो की हो ना आत्या, हे जरा आतीच झालं, ही अशी कोणती नोकरी आहे मध्यरात्र होऊन गेली? तेव्हा जयू आत्या म्हणते की हो ना बघा ना, अहो या ऑफिसमध्ये तिने अगदी धडकावून सांगायला हवं की मला हे नोकरी नाही करायची, नाहीतर माझ्या कामाचे तास संपल्यावर मी ऑफिसमध्ये नाही थांबणार, असं हिने स्पष्ट सांगायला नको का? तेव्हा राकेश म्हणतो की खरंच अहो त्या खूप भोळ्या आहेत आणि ह्या अशा लोकांचा हे ऑफिसमधील लोक नक्की फायदा घेतात. आणि आत्या मी खरं सांगतो तुम्हाला की मुंबईमध्ये नवीन असलेल्या मुलींनी नोकरी करणं हे खूप असं टेन्शनच असतं. आणि बरोबर ना नम्रताजी? तर नमू म्हणते की हो हो, पण नोकरी? तर राकेश लगेच म्हणतो की करायलाच नको होती आणि माझंच चुकलं की मी त्यांचं ऐकून त्यांना ही नोकरी म्हणजे करून दिली आणि त्यांना नोकरीला सुद्धा लावून दिलं. तेव्हा आता जयू आत्या राकेशकडे पाहते आणि नमूला लगेच जयू आत्या म्हणते की बघितलंस का राकेशजी काय बोलतात ते? नमू ऐकलंस ना तू? आणि खरंच राकेश तुम्ही एकदम बरोबर बोलतात आणि आता तुम्ही जे काही बोलतात ते बरोबरच आहे. आता येऊन दे त्या इशूला, मी तिला ही नाही नोकरी सोडायला लावली तर नावाची मी आत्या नाही. तेव्हा आता नमू म्हणते की आत्या अगं तू इतकं टोकाचं का बोलतेस? तर आता लगेच राकेश म्हणतो की हो अहो नम्रताजी आत्या एकदम बरोबर बोलतात. तेव्हा आता जयू आत्या म्हणते की नाही टोकाचं वगैरे काही नाही, येऊन दे आता त्या इशूला, ही नोकरी मी तिला सोडायलाच लावते. आता नमूला ह्या दोघांचं काही कळत नाही, परंतु राकेशला मात्र आता मनातून तर खूप असा आनंद होतो, कारण अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र येऊन द्यायचं नाही. आणि जर ईश्वरी आपल्या घरापर्यंत पोहोचली तर मात्र आपला सर्व काही बोरा होईल. यासाठी मात्र आता हा आत्याचे कान भरायला सुरुवात करतो. आणि आता आत्याने ठरवलेलं ऐकल्यानंतर आता राकेशला खूप असा आनंद तर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर आता इकडे अंजली गेस्ट हाऊस मधून बाहेर येते. तर आजी म्हणते की आली का ग ती शुद्धीवर? आजीला ते इशूची काळजी लागते. अंजली म्हणते की नाही ग, अगं अजून ती शुद्धीवर नाही आणि डॉक्टर म्हणाले की तिला खूप जास्त असा मानसिक धक्का बसला म्हणून, आणि काळजीचं काही कारण नाही. तर आजी म्हणते की अगं काळजी तर वाटणारच, एवढीशी पोर ती, तिच्या घरच्यांना किती काळजी वाटत असेल ग. अगं ती आत्या आणि बहिणीबरोबर राहते, मी तिच्या घरी सुद्धा जाऊन आलेत ना. तेव्हा आता अंजली म्हणते की हो ना ग, त्यांना सुद्धा टेन्शन आलं असेल, त्यांना तर कळवायला हवं, पण कसं कळवायचं? तेव्हा आजी म्हणते की अगं मला तर असं वाटतं की नक्की तिच्या बहिणीचा नंबर माझ्याकडे आहे. आणि काय ग, काय बाई नाव तिचं? आणि आजीला आता नम्रता हे नाव आठवतं. त्यावर आता अंजली म्हणते की हो पाठव मला. तर आजी लगेच अंजलीला तो नंबर पाठवते. तर आजी म्हणते की त्यांना तू सांग की आपण सगळेजण तिच्याजवळ आहोत आणि तिला सकाळी पाठवतो म्हणून. त्यावर आता अंजली म्हणते की हो ना करते मी फोन. आजी तू जाऊन झोप, नाहीतर तुला त्रास होईल. त्यावर आता आजी म्हणते की हो झोपते मी, पण रात्री जर काही लागलं तर मला कळव बर का. तेव्हा अंजली म्हणते की हो ना लगेच कळवते. आणि तर इकडे आता नमूही फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु
राकेश तर आत्याचे आणखीन कान भरत असतो, कारण आत्याला तर आता अस्थमीचा त्रास व्हायला सुरुवात होते. तर आता राकेश म्हणतो की आत्या हे बघा, आता तुम्ही शांत व्हा, घरी आल्यानंतर त्यांच्याशी बोला. आत्या इतकी घाबरते, आत्याला टेन्शन येते आणि जोराने ती श्वास घ्यायला सुरुवात करते, कारण तिला अस्थमीचा त्रास असतो. तेव्हा आता नाही असं म्हणता आत्याला खूप त्रास होतो, तिला बोलता सुद्धा व्यवस्थित येत नाही. तेव्हा आता नमू घाईने फोन बाजूला ठेवते आणि आत्या करत आत्याजवळ येते. राकेश लगेच म्हणतो की नम्रताजी अहो बघा आत्या कसं करतात. आणि तेवढ्यात अंजली आता नमूच्या फोनवर कॉल करत असते आणि तेवढ्यात मात्र आता अननोन नंबरवरून एक कॉल येतो आणि नेमकं राकेश तो पाहतो आणि राकेश ओळखतो की हा नंबर अंजलीचा आहे. अंजली इला का कॉल करत असेल म्हणून राकेश फोन घेतो आणि मोबाईलमधील तो नंबर तो आलेला कट करतो आणि फोन सुद्धा कट केलेला असतो. तेव्हा मात्र आता इकडे नमू ही आत्याला त्रास होतोय म्हणून आत्याजवळच असते. तर अंजलीला आता टेन्शन येतं की हे तर काळजी करीत असतील आणि पण यांनी फोन कट का केला असेल. तेव्हा नमू आत्याला म्हणते की पंप आणू का. तर राकेश म्हणतो की नम्रताजी अहो विचारतात काय, पंप सुद्धा आणा आणि पाणी सुद्धा सोबत आणा. तेव्हा नमू म्हणते की हो आत्या आलेच, म्हणून घाईने ती आता पंप आणायला जाते आणि आत्याला खूप असा त्रास होत असतो. आणि अंजली मात्र आता फोन करत असते. तर राकेश तो फोन पाहतो आणि आत्याला म्हणतो की जस्ट आत्या तुम्ही टेकून बसा बरं, काही काळजी करू नका, शांत व्हा बरं. तेव्हा आत्या घाईने म्हणजे अगदी श्वास घेत असते. तर नमू तेवढ्यात तिला पंप आणून देते. आत्या हा पंप घे बरं. आणि आत्या आता त्या पंपाने श्वास घ्यायला सुरुवात करते. राकेश म्हणतो की अहो नम्रताजी पाणी घेऊन या. नमू पाणी आणायला जाते, तोपर्यंत अंजलीचा फोन पुन्हा येतो. तेव्हा आता राकेश मुद्दा म्हणतो की नम्रताजी अहो मला कामाचा एक अर्जंट फोन येतोय, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. तर नमू म्हणते की हो. राकेश लगेच बोलायला बाहेर जातो. तेव्हा मात्र आता राकेश लगेच असा घाबरण्याचा आवाज काढतो आणि हॅलो दुसऱ्याच असा आवाजात बोलतो. तर आता अंजली घाबरते. अंजली म्हणते की नम्रताचाच कॉल आहे का हा. तेव्हा आता लगेच तो त्या वेगळ्या आवाजात म्हणतो की हो. तेव्हा अंजली म्हणते की हो मी अर्णव राजे शिर्के यांच्या घरून अंजली बोलते. ईश्वरी आमच्या घरी आहे, तुम्ही काही काळजी करू नका हे सांगायला मी तुम्हाला कॉल केला होता. ऍक्च्युली आमच्या वेअर हाऊस मध्ये आग लागली आणि त्यात ती छोटीशी जखमी झाली म्हणून ती आता बेशुद्ध पडलेली आहे. परंतु डॉक्टर येऊन गेले आणि त्यांना चेक सुद्धा केले. त्यांनी सांगितलं की ती आता बरी आहे म्हणून. ती आता झोपलेली आहे आणि ती उठल्यानंतर मी तिला फोन करायला सांगतेस. तेव्हा मात्र आता वेगळ्या आवाजात हा म्हणतो की ओके ठीक आहे. तेव्हा मात्र आता फोन ठेवल्यानंतर लगेच राकेश विचार करतो की ह्या अंजलीचा नंबर आता ह्या फोन लॉग मधून डिलीट करायला हवा. म्हणून मी आता एक काम करतो, ईश्वरीला फोनच लावून पाहतो. आणि ईश्वरीला जेव्हा तो फोन लावतो पण ईश्वरीचा फोन बंद असतो आणि आता तो म्हणतो की खरंच ईश्वरीचा तर फोन बंद येतोय. त्यानंतर आता इकडे अर्णव हा गेस्ट रूमच्या बाहेरच असतो. इशू केव्हा शुद्धीवर येते याची तो वाटच पाहून असतो. तेव्हा तेथे आकाश येतो. आकाश लगेच आता अर्णवला विचारतो की काय रे दादा, अरे तू इथे गेस्ट रूमच्या बाहेर काय करतोस. तेव्हा अर्णव विचारतो की काही अपडेट का. तेव्हा लगेच आकाश म्हणतो की डोंट वरी, आता सर्व काही स्थिती ही कंट्रोल आहे. तर अर्णव म्हणतो की गुड, आणि मला पूर्ण खात्री आहे की त्या ईश्वरी देसाई फ्रॉम इंदर यांनीच काहीतरी केलं असणार, नक्की त्यांच्या हातूनच काही गडबड झाली असेल. तेव्हा आकाश विचारतो की काय रे दादा तुला एवढी खात्री आहे आणि ती कशी काय. तेव्हा अर्णव म्हणतो की अरे रेकॉर्ड, आतापर्यंतच तिचं हे रेकॉर्डच आहे. मग मला एक गोष्ट सांग की गोडाऊन मध्ये अशी अचानक आग कशी लागू शकते. आता आकाश म्हणतो पोलिसांना कळलेच की आग कशी लागली ते. तेव्हा आता अर्णव लगेच म्हणतो की अरे ऑलरेडी तिने माझं खूप असं नुकसान केलेलंच आहे. तेव्हा आकाश म्हणतो की अच्छा आता मला कळले. तेव्हा अर्णव म्हणतो की काय कळले. तर आकाश म्हणतो की तेच की या मुलीने तुझ्या कारची काच तोडली आणि अगदी परफेक्ट केस केलं ना मी तुला आता दादा. तेव्हा अर्णव म्हणतो की हो अगदी परफेक्ट, आणि म्हणूनच मला पूर्ण खात्री आहे की तिनेच नक्की हा काही जो झालेला प्रकार आहे त्यात आगाऊपणा केलाच असणार. आकाश म्हणतो की हो ना अगदी बरोबर, आणि ते तर तू शोधून काढशीलच कारण आता ती तुझे पीए सुद्धा आहे म्हणून. आकाश हसतो. तर आता अर्णव म्हणतो की हे पग जाऊन झोप, एकतर खूप अशी रात्र झालेली आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की बरं. तेव्हा आकाश लगेच जातो. तर अर्णव विचार करतो की ह्या मिस इंदोर आहे ना, डोक्याला ताप आहे नुसता आणि मला टेन्शन मध्ये घातलंय एकतर खूप असं. तेव्हा लगेच आता अर्णव विचारात पडतो. तेव्हा आता हा बघ येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता हा अर्णव विचारच करत असतो. तर अंजली म्हणते की हे बघ इतकं टेन्शन घेण्याचं आणि विचार करण्याची काही एक गोष्ट नाही, फक्त एक मुलगी संकटात होती आणि तू त्या मुलीला वाचवलं, इतकी साधी गोष्ट आहे ही. तर आता अर्णव
म्हणतो की हे बघ, तुला वाटतं ना तितकी साधी मुलगी नाही ही, तुला नो आयडिया, ती खूप स्वार्थी मुलगी आहे. तेव्हा मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव तयार होऊन खाली येतो. सर्वजण नाश्ता करायला बसतात आणि आता पोहे पाहून अर्णवला खूप असा आनंद होतो. अर्णव लगेच म्हणतो की पोहे आज मी सुद्धा खाणार. तेव्हा अर्णव इतका खुश होऊन पोहे खायला बसतो तेव्हा लगेच इशूने ते पोहे तयार केलेले असतात. इशू लगेच म्हणते की खरंच आवडले ना पोहे, मग ज्याने हे पोहे केले त्याला थँक्स म्हणावं ना. तेव्हा अर्णव आता इशूकडे पाहत असतो. तेव्हा आता पुढे काय होतंय हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.